एक मिनिट, मंत्री महोदयांना बोलत बोला भूषित. मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावाची ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना ही संपूर्ण महाराष्ट्राने या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शोक व्यक्त केलेला आहे, राग व्यक्त केलेला आहे. या घटनेच्या संदर्भामध्ये त्या दुर्दैवी बालिकेचे कुटुंब, त्या गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. त्या ठिकाणी विनंती करण्यात आली, फास्ट ट्रॅकवर ती केस चालली पाहिजे, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाने त्यावर कार्यवाही केलेली आहे. अध्यक्ष महोदय, एक चांगली मागणी या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांनी केलेली आहे की महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेल्या तर संवेदनशील पद्धतीने आणि विहित कालावधीमध्ये त्याचा जर न्यायनिवाडा झाला, त्याला फाशीची शिक्षा जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज, एक धाक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे. आज सभागृहामध्ये दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून माननीय गिरीजी महाजन साहेब पण तिकडे येऊन गेले होते. माझी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे की किमान एक 10 वर्षाच्या आत जे बालिका असतात आणि त्यांच्यावर जर दुर्दैवाने असे प्रसंग घडले तर हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं, वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून एक महिन्या 2 महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदा जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल. आणि मला वाटतं की हे शेवटचं बलिदान त्या बालिकेचं ते ठरावं. या दृष्टिकोनातून दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये या ठिकाणी आहेत. तर या संदर्भातला निर्णय कायदा राज्याच्या वतीने करण्यात यावा आणि अशीच मागणी त्यांच्या पालकांनी पण त्या ठिकाणी केलेली आहे. तर संपूर्ण सभागृहाला मी विनंती करेन की अशा पद्धतीने जर आपण कायदा केला तर मला वाटतं की एक चांगला मेसेज, एक जरब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे.